नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दल. पण थांबा, ही केवळ एका लढाईची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे एका मोठ्या विचाराची, भारताच्या संकल्पनेची आणि त्या मराठ्यांची ज्यांनी राष्ट्ररक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. आणि सुरुवातच करूया एका मोठ्या प्रश्नानं. म्हणजे असं होऊ शकतं का की रणांगणावर एखादी सेना हारली पण विचारांच्या लढाईत मात्र ती जिंकली? हाच प्रश्न आज आपल्या या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला भेटावं लागेल आपल्या कथेच्या नायकाला. हे आहेत सदाशिवराव भाऊ, एक असे पराक्रमी मराठा सेनापती ज्यांच्यासमोर एका परकीय आक्रमकाचं, एका खूप मोठ्या संकटाचं आव्हान उभं ठाकलं होतं. सदाशिवराव भाऊ म्हणजे महान पराक्रमी चिमाजी आप्पांचे सुपुत्र. म्हणजे शौर्य आणि नेतृत्व तर त्यांच्या रक्तातच होतं. आणि याच गुणांमुळे ते मराठा साम्राज्याचे एक अत्यंत महत्त्वाचे सेनापती बनले होते. त्यांच्या क्षमतेबद्दल तर काही प्रश्नच नव्हता. अहो, पानिपतच्या फक्त 1 वर्ष आधी म्हणजे 1760 मध्ये त्यांनी उदगीरच्या लढाईत निजामाचा अक्षरशः धुव्वा उडवला होता. आणि ह्याच विजयानंतर एक महान सेनापती म्हणून त्यांचं नाव सगळीकडे गाजत होतं. पण त्यांची खरी ताकद काय होती माहितीये? ती होती त्यांचा आधुनिक तोफखाना. आणि त्याचं नेतृत्व करत होते इब्राहिम खान गार्दी यांच्यासारखे एक अत्यंत हुशार रणनीतिकार. याच तोफखान्याच्या जोरावर मराठ्यांनी उदगीर जिंकलं होतं आणि याचमुळे मराठा सैन्य त्या काळातल्या सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक मानलं जायचं. पण गोष्ट फक्त लष्करी ताकदीची नव्हती. सदाशिवराव भाऊंची दृष्टी खूप मोठी होती. त्यांच्यासाठी अहमदशाह अब्दाली फक्त एक शत्रू नव्हता, तो एक परकीय आक्रमक होता. आणि त्यांचं स्पष्ट मत होतं की या भूमीवर राज्य करण्याचा त्याला कोणताही नैतिक अधिकार नाही. म्हणजे बघा, ही केवळ जमिनीची लढाई नव्हती, ही एका तत्वाची लढाई होती. आणि याच विचारातून त्यांनी एक असं पाऊल उचललं जे त्या काळी कोणी उचललं नव्हतं. त्यांनी उत्तरेकडच्या सगळ्या राजांना पत्र पाठवली आणि आवाहन केलं की ही लढाई फक्त मराठ्यांची नाही, तर परकीय शत्रूपासून आपल्या देशाच्या रक्षणाची आहे. विचार करा, त्या काळात संपूर्ण देशाचा विचार करणं ही किती मोठी आणि नवीन गोष्ट होती. आणि मग तो दिवस उजाडला. 14 जानेवारी 1761. पानिपतचं मैदान, जिथे शौर्य आणि शोकांतिका एकाच वेळी घडणार होत्या. सुरुवात तर मराठ्यांनी एकदम झोकात केली. सकाळच्या वेळी अब्दालीच्या सैन्यावर असा काही जोरदार हल्ला चढवला की सुरुवातीला पारडं पूर्णपणे मराठ्यांच्या बाजूनं होतं. पण दुपारपर्यंत सगळं चित्रच पालटलं. पेशव्यांचे तरुण पुत्र विश्वासराव यांना एक गोळी लागली आणि ते रणांगणावर कोसळले. आपला पुतण्या डोळ्यांदेखत गेल्याचं पाहून सदाशिवराव भाऊ स्वतःवरचा ताबा हरून बसले आणि थेट शत्रूच्या गर्दीत घुसले. त्या भयंकर रणधुमाळीत ते दिसेनासे झाले. आपला नेताच नाहीसा झाल्यावर सैन्याचं धैर्य खचलं आणि याच संधीचा फायदा घेऊन अब्दालीच्या ताज्या दमाच्या सैन्याने हल्ला केला. बघता बघता जिंकत असलेली लढाई पराभवात बदलली. या युद्धाची किंमत खूप मोठी होती. अंदाजे 1.5 लाख लोक एका दिवसात एका लढाईत मारले गेले. असं म्हणतात की महाराष्ट्रातली एक संपूर्ण तरुण पिढी या युद्धात नाहीशी झाली. आणि ह्या मोठ्या पराभवाची बातमी पुण्याला कशी पोहोचली, तर ह्या एका सांकेतिक संदेशातून. 2 मोते गळाली म्हणजे सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव. 27 मोहरा हरवल्या म्हणजे 27 प्रमुख मराठा सरदार. आणि चांदी तांब्याची तर गणतीच नाही, म्हणजे अगणित सैनिक मारले गेले. ह्या एका वाक्यात त्या विनाशाची सगळी कहाणी दडली होती. आता इथे असं वाटू शकतं की सगळं संपलं, मराठ्यांचा मोठा पराभव झाला. पण नाही. खरं तर या पराभवाच्या राखेतूनच एका नव्या विचाराचा जन्म झाला. पानिपतचा लष्करी निकाल जरी दुःखद असला तरी त्याचे दूरगामी परिणाम खूप महत्त्वाचे ठरले. हे बघा, तात्काळ परिणाम तर विनाशकारी होताच. पण जरा लांबचा विचार करूया. अब्दालीचं काय झालं? तो जिंकूनही इतका खचला होता, त्याच्या सैन्याचं इतकं नुकसान झालं होतं की तो किंवा त्याचे वंशज परत भारताकडे ढुंकूनही पाहू शकले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या लढाईमुळे मराठ्यांनी जी राष्ट्रीय संरक्षणाची भूमिका मांडली होती ती कायमची इतिहासात नोंदवली गेली. आणि इथेच आपल्याला त्या आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळायला लागतं. ही लढाई फक्त मराठ्यांच्या साम्राज्यासाठी नव्हती. नाही, इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी भारत नावाच्या एका देशासाठी, एका राष्ट्रासाठी लढत होतं. परकीय आक्रमकांविरुद्ध सगळ्यांनी मिळून लढलं पाहिजे, ही जाणीव, हाच पानिपतचा खरा वारसा आहे. तर मग शेवटी तोच प्रश्न पुन्हा एकदा. हो, मराठ्यांचा लष्करी पराभव झाला हे खरंय. पण त्यांनी जी राष्ट्ररक्षणाची व्यापक भूमिका घेतली ती पाहता असं म्हणता येईल का की पानिपतच्या त्या रक्तरंजित मातीतच खऱ्या अर्थाने भारताच्या एकतेची आणि राष्ट्ररक्षणाची बीज पेरली गेली? यावर नक्की विचार करा.